डॉक्टर, मला डॅन्ड्रफ खूप जास्त होत आहे. असे मला खूप सारे मेसेज पण येत आहेत आणि ओपीडीमध्ये सुद्धा पेशंट विचारत असतात. तर डॅन्ड्रफ हा होणं हा खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचे रिझन्स सुद्धा खूप वेगळे वेगळे आहेत. आणि ते परत एकदा सेक्सनुसार व्हेरी होतात. मेल आणि फिमेलमध्ये वेगळे असू शकतात. सेकंड थिंग, सीझननुसार सुद्धा चेंज होतात. थर्ड थिंग, तुमचं एक्सपोजर कसं आहे, ऑक्युपेशन रिलेटेड किंवा तुम्ही आउटसाईड असेल तर जास्त डॅन्ड्रफ होऊ शकतो. तर पहिलं पाहूया की तुमचं याच्यानुसार सीझननुसार काही लोकांमध्ये विंटरमध्ये डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस जास्त असतात. ड्राय स्किन असते त्याच्यामुळं डॅन्ड्रफ होऊ शकतो. काहींचं ऑइली स्किन असेल तरी सुद्धा डॅन्ड्रफ होतो, कारण ऑइली स्किनमध्ये डस्ट आणि पोल्युशन जे आहे त्याच्यावरती अट्रॅक्ट होऊन डॅन्ड्रफची समस्या वाढू शकते. थर्ड थिंग, ऑक्युपेशन. परत ऑक्युपेशन तुमचं फॅक्टरीमध्ये किंवा टेक्स्टाईल फॅक्टरी किंवा बाकीच्या ज्या काय आहे की जिथं डस्ट वगैरे जास्त आहे, तेच परत की डॅन्ड्रफ त्याच्यामध्ये सुद्धा वाढू शकतो. तर अशा वेळेस आपण सहजा काय करतो की मेडिकलमध्ये जातो, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करतो की जे OTC असतात, ओव्हर दी काउंटर मिळणारे आणि मेडिकेटेड. तर याने सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो. OTC प्रोडक्टने मुळापासून डॅन्ड्रफ जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यासाठी मेडिकेटेड शॅम्पू यूज करावे लागतात. आणि मेडिकेटेड शॅम्पूने कसं असतं की तुम्ही जोपर्यंत यूज करता तोपर्यंत डॅन्ड्रफ गायब होतो. परत एकदा तुम्ही शॅम्पू बंद केला की परत बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की शॅम्पू बंद केला की परत डॅन्ड्रफ येतो. तर त्यावेळेस अशा सिच्युएशनला आपल्याला प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. कारण अशा सिच्युएशनमध्ये डॅन्ड्रफ येण्याचं रिझन आतमधून असू शकतं आणि तो आजार आपल्याला माहिती झाला पाहिजे आणि एक प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्ट ते डायग्नोज करू शकतो. परत मी पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय की तुमचं स्काल्प एक्झामिनेशन केलं जाईल. स्काल्पची चमडी कशी आहे, डर्मोस्कोपीनी, व्हिडिओ डर्मोस्कोपीनी कळेल. त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल दिसतात नाही दिसत, डॅन्ड्रफची थिकनेस किती आहे, कोणत्या साईडला डॅन्ड्रफ येतो, हे खूप सारे पॅरामीटर्स चेक करावे लागतात आणि त्याच्यानुसार अल्टिमेट डायग्नोसिस फायनल होतं. आणि जे काही डायग्नोसिस असेल त्याच्यानुसार ट्रीटमेंट वेगळी असते आणि रेग्युलर रिझन्स तेच असतात. म्हणजे मोस्ट कॉमन रिझन काय असतात, सिबोरिक डर्मॅटायटिस एक कंडिशन आहे, परत सोरियासिस एक आहे, स्काल्प सोरियासिस त्याच्यामध्ये म्हणतात, परत अजून टिनिया कॅपिटिस एक आहे, परत अजून पी कॅपिटिस एक आहे. एक्सटेन्सिव्ह पी कॅपिटिसमध्ये डॅन्ड्रफ होऊ शकतो. परत बच्चूंमध्ये सुद्धा होण्याचे चान्सेस जास्त जास्त असतात ऑटोपिक कंडिशनमध्ये. तर ह्या कॉमन समस्या आहेत. तर याच्यासाठी ट्रीटमेंट परत कसं असतं, अशा एक्सटेन्सिव्ह कंडिशनमध्ये आपल्याला जर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूनी जर जात नसेल तर ओरल मेडिकेशन स्टार्ट करावं लागतात. पण ते कधी डायग्नोसिस झाल्यानंतर, कारण प्रत्येक आजाराचे ओरल मेडिकेशन सुद्धा डिफरंट आहेत आणि त्याचा एक पर्टिक्युलर ड्युरेशन असतो आणि बेस्ड ऑन इम्प्रुव्हमेंट ते ड्युरेशन सुद्धा व्हेरी होतात. तर त्याच्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला भेटल्यानंतर प्रॉपर फॉलोअप घेणं गरजेचं आहे. आजार सिंपल असतात, लवकर क्युअर पण होतात आणि काही प्रिव्हेन्शन ॲडवाईस पण तुम्हाला दिले जाऊ शकतात, की जसं की तुमचे जर ऑइली स्किन असेल तर तुम्हाला ऑइल लावायची काही गरज नाहीये, कारण स्किनमध्येच ऑइल भरपूर प्रोडक्शन होते. तर अजून जर तुम्ही ऑन टॉप ऑफ दॅट ऑइल लावलं तर डस्ट डॅन्ड्रफ अजून अट्रॅक्ट होऊ शकतो. डस्ट आणि पोल्युशन आहे त्याच्यामुळे डॅन्ड्रफ अजून थिक होऊ शकतो. तर एक त्याच्यामध्ये एक अजून ॲग्रिवेटिंग फॅक्टर आहे. आणि दुसरं सांगायचं झालं की डेली वॉश करणं पण चांगलं नाहीये. डेली वॉश डॅन्ड्रफ होतोय तर डेली अँटी फंगलनी वॉश करूया. तर खूप जास्त असेल तर तुम्ही एक 3-4 दिवस सलग करू शकता. रेअर केसेसमध्ये आम्ही 7-7 दिवस पण सांगतो, नो डाऊट. पण जर कमी होत असेल आणि जर तुम्ही डेली वापरत असाल तर हेअर डॅमेज पण होण्याचे चान्सेस असतात. कारण हेअर खूप रफ होऊन जातात त्याच्यामध्ये आणि पेशंटची परत कंप्लेंट होती की सर ह्या शॅम्पूमुळे हेअरफॉल वाढला. तर म्हणजे कसं, तुम्ही काही असं स्वतःच्या गोष्टी फॉलो करू नका. डर्मॅटॉलॉजिस्टला भेटून प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट जास्त दिवसाची पण नसते आणि प्रिव्हेन्शन काय करायचं हे तुम्हाला तुमच्या सिच्युएशननुसार तुमचे स्किन स्पेशालिस्ट सांगू शकतात. जर तुम्हाला ते सोडून जर काही क्वेरी असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती जाऊन तिथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मला मेसेज वगैरे करू शकता. आणि डॅन्ड्रफ ही समस्या सोपी आहे, पण एक त्याचं वारंवार जर येत असेल डॅन्ड्रफ, सीझनमध्ये म्हणा किंवा 12 महिने राहत असेल तर नक्की दाखवणं गरजेचं आहे. कारण त्याच्या बेसचा आजार काय आहे तो आपल्याला कळला पाहिजे. त्याच्याशिवाय तो जाणार नाही. अँटी फंगल शॅम्पू किंवा जो तुम्ही अँटी फंगल दुसरे OTC प्रोडक्ट यूज करत असाल तर जाणार नाही. आणि राहिलं की कसं की प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही टेंडन्सी जर जास्त असेल
तर प्रिव्हेन्शनचं बोलायचं झालं तर ऑइली स्किन असेल तर ऑइल नाही करायचं. जर करायचंच असेल तुम्हाला ऑइल, तर हेड बाथ घ्यायच्या अगोदर 1 घंटा जास्तीत जास्त ऑइल लावत जा. असं ओव्हर दी नाईट ऑइल लावून झोपू नका, कारण त्याच्यामुळे कसं फॉलिक्युलायटिस किंवा स्किन हेअर रूट परत डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आणि बाहेर जर जात असाल, डस्ट पोल्युशन मध्ये असाल, तर डोक्यावरती काहीतरी म्हणजे हँकरचिप्स म्हणा किंवा स्कार्फ म्हणा, फिमेल जसं यूज करतात तसं वापरू शकता, जेणेकरून एक थोडं ऍडिशनल प्रिव्हेन्शन राहील तुम्हाला डॅन्ड्रफसाठी. कारण हे इझी गोष्टी आहेत त्या. हेल्मेट यूज करत असाल तर हेल्मेट वॉश पण केलं पाहिजे. एक 15 दिवसानंतर हेल्मेट वॉश केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा डस्ट वगैरे जाऊन परत स्वेटिंगमुळं ते खराब होतं आणि आतमध्ये परत फंगस वगैरे ह्या गोष्टी तयार होतात. तर हेल्मेटचं आतमधले जे कुशन असतं ते रिमूव्हेबल असतं सर्व मॅक्सिमम हेल्मेटचं, तर ते तुम्ही वॉश करू शकता. आणि हेल्मेटच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही रुमाल वगैरे टाकून ठेवला तर बेटर राहील, थोडं ऍडिशनल प्रोटेक्शन राहील. तर असं हे एकंदरीत डॅन्ड्रफचं आहे. आणि हा एक, जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हेअर फॉलमध्ये. जर ट्रीट होत नसेल आणि जर तसाच असेल तर रूटपर्यंत जाऊन रूट डॅमेज होतात, त्याच्यामुळं अगेन हेअर फॉल सुरू होतो आणि तो खूप दिवस राहतो. तर काही तुम्हाला डाऊट असतील अजून, तर मला इंस्टाग्रामवरती जा, फॉलो करा. माझ्या व्हॉट्सअपवरती तो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा. थँक्यू.